हाय हॅलो नमस्कार मंडळी. मी मल्हारी जाधव आणि हा माझा बारका भाऊ अवधूत जाधव. आणि आम्ही दोघेही आता आहोत आमच्या मामाच्या गावाला. आता मामाच्या गावाला येण्याचं कारण म्हणजे आता सीझन चालू आहे, अधिक मास, धोंडे जेवणाचा जो कार्यक्रम असतो, तर त्यासाठी आम्ही आलोय मामाच्या गावाला. आणि मला मामाचं गाव दाखवतो, बेसिकली गाव कसं आहे आणि गावाचं वातावरण खूप भारी आहे. सगळ्या गोष्टी मला तर हे आहे गाव बेसिकली, आणि इथून पूर्ण गाव दिसतं. आणि हे गाव खरं तर गाव खूप मोठं आहे. तिकडल्या साईडने साईड गावाची बॅक साईडला जर त्या तिकडल्या साईडला खूप जे आहे ते एक्सपांडेड आहे, मोठं गाव आहे. आणि हे गावचं खंडोबाचं मंदिर आहे. त्याच्या समोरच हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, जे गावचं पहिलं मंदिर आहे. ज्यावेळेस गाव बनलं त्यावेळेस पहिलं मंदिर म्हणजे हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर. मग त्याच्यानंतर हे खंडोबाचं मंदिर. तर खंडोबाच्या मंदिरापाशीच हा छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे. त्या चौकापासूनच हे आमच्या जे मामाचं घर. आणि चौकामधूनच एक रूट जातो जो जातो बस स्टँडकडे. जो इकडल्या साईडला जो आहे, तर एक गावचं बस स्टँड आहे, म्हणजे इथून एक एखादी किलोमीटर असेल अंतर. तर तिथं गावचं बस स्टँड, तिथून बस वगैरे जातात आणि तिथून मग हे लोक जे गावात चालत येतात. ओके. तर अशा पद्धतीचं गाव. आणि गावाचं जे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आणि मंदिराच्या एक साईडलाच एक स्मशानभूमी. ठीक आहे, मला झूम करून दाखवतोय. ही गावची स्मशानभूमी आणि आमच्या घरापासून खूपच जवळ आहे. म्हणजे इथून आम्हाला इझिली जे आहे ते मड वगैरे जर जळत असेल तर इथून इझिली दिसून जातं. तर हे सिंपल आमचं गाव, म्हणजे मामाचं गाव थोडक्यात. आणि इकडं हे शेतं वगैरे लोकांची. तर अशा पद्धतीचं एक गाव आहे. आणि जस्ट एक व्हिडिओ डोक्यात आला की शूट करावं म्हणून.